नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक होळकर जी.एस. तुळजाराम चितूरचंद महाविद्यालय बारामती, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी विभाग. काल आपण ऑटोमोटिव्ह इंजिन टेक्नॉलॉजी पेपर 1 या विषयामधील लेसन नंबर 1 कार्यशाळा परिसर व कार्यसंस्कृती या लेसनची माहिती घेत आहोत. आणि या लेसन मध्ये काल आपण सुरक्षिततेविषयीची माहिती पाहिली. म्हणजे सुरक्षिततेचे कोणते सर्वसाधारण नियम असावेत, यंत्रावर काम करताना कोणते नियम पाळणे अपेक्षित आहेत, किंवा हत्यारे किंवा अवजारे वापरताना कोणते नियम पाळावायचे आहेत याबद्दलची माहिती पाहिली. त्याचप्रमाणे आरोग्य निरामयता म्हणजेच कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे आरोग्य चांगल्या राखण्यासाठी त्या कारखान्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या सुविधा असाव्यात याबद्दलची काल आपण माहिती पाहिली. या लेसन मधील आपण पुढचा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे प्रथमोपचार. आता प्रथमोपचार म्हणजे काय, तर प्रत्येकाने कार्य करताना सावधगिरी बाळगली तरीही इतरांच्या निष्काळजीपणामुळे किंवा अन्य कारणांमुळे या कार्यशाळेत दुर्घटना घडत असतात. आता अपघात घडला असता कार्यशाळेमध्ये लवकरात लवकर डॉक्टराची सहायता मिळू शकत नाही. आणि याकरिता या अपघातग्रस्त व्यक्तीवर कार्यशाळेत प्रथम तात्पुरत्या स्वरूपाचा उपचार म्हणजेच प्रथमोपचारासाठी आवश्यक औषधी द्रव्ये व इतर आवश्यक साहित्य ठेवावे लागते. तर याचा अर्थ प्रथमोपचार म्हणजे एखादा अपघात घडल्यानंतर त्या कामगाराला दवाखान्यात नेण्यापूर्वी त्याच्यावरती केले जाणारे जे उपचार असतात त्याला आपण प्रथमोपचार असं म्हणतो. कारण अपघात घडल्यानंतर दवाखान्यात नेण्यासाठी जर तुम्हाला बराच वेळ लागणार असेल तर तोपर्यंत त्या अपघातग्रस्त व्यक्तीवरती किंवा कामगारावरती ताबडतोब उपचार होणं अपेक्षित आहे. आणि हे उपचार जर झाले तर त्या व्यक्तीचं प्राण त्या ठिकाणी वाचू शकतात. आणि त्यामुळं हे प्रथमोपचार कशा प्रकारे करावेत याच्याबद्दलचं ट्रेनिंग, याच्याबद्दलचं प्रशिक्षण हे प्रत्येक कामगाराला दिलेलं असतं किंवा त्यांनी त्याचं प्रशिक्षण घेणं आवश्यक असतं. कारण वेळ कोणावरही येऊ शकते आणि त्यामुळं अचानक आपल्या डोळ्यासमोर जर एखादा अपघात घडला तर विचलित न होता त्याच्यावरती प्रथमोपचार करणं अपेक्षित असतं की जेणेकरून त्या व्यक्तीचा प्राण त्या ठिकाणी वाचू शकतो. आता समजा एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला, त्याच्या शरीरातून रक्त वाहत आहे आणि अशा वेळी जर तुम्ही डॉक्टरांची वाट पाहत बसला किंवा त्या स्थितीमध्ये जर तुम्ही दवाखान्यात नेण्यासाठी जर समजा अर्धा तास लागेल, 1 तास लागेल आणि एवढ्या वेळेत जर त्या कामगाराच्या शरीरातून रक्त वाहिलं तर तो माणूस मृत्युमुखी पडण्याची शक्यता असते. मग हे वाहणारं रक्त हे तुम्हाला बंद करता आलं पाहिजे, त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण तुम्हाला असलं पाहिजे. आणि त्यामुळं प्रत्येक कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराने या प्रथमोपचारचं ज्ञान घेणं अपेक्षित असतं. तर अशा प्रकारे प्रथमोपचार म्हणजे काय, तर अपघात घडल्यानंतर त्या कामगाराला वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी त्याच्यावर केले जाणारे जे काही उपचार आहेत त्याला आपण प्रथमोपचार असं म्हणतो.
आता हे प्रथमोपचार करण्यासाठी प्रत्येक कारखान्यामध्ये एक प्रथमोपचार पेटी ठेवलेली असते. मग या पेटीमध्ये कोणतं कोणतं साहित्य पाहिजे? तर टिंचर किंवा आयोडीन किंवा बेंझिन, हे आयोडीन किंवा बेंझिन असलं पाहिजे. वैद्यकीय कापूस असला पाहिजे. बँडेज पट्टी पाहिजे. चिकट पट्टी पाहिजे. डेटॉल किंवा स्पिरिट पाहिजे. डोळ्यात घालावायचे औषध पाहिजे. जळण्यावर लावायचा मलम पाहिजे. कैची म्हणजे कात्री पाहिजे. चाकू पाहिजे. सुरक्षा पिन पाहिजे. एवढे तरी कमीत कमी साहित्य त्या प्रथमोपचाराच्या पेटीमध्ये असणं अपेक्षित आहे. जखमेवर लावण्यासाठी आयोडीन असतं. जखम साफ करायची असेल तर डेटॉल किंवा स्पिरिट असतं. कापूस असला पाहिजे की जेणेकरून त्या कापसाच्या साहाय्याने तुम्ही जखम त्या ठिकाणी व्यवस्थित स्वच्छ पुसू शकाल. जखम पुसल्यानंतर त्याच्यावरती आयोडीन किंवा बेंझिन लावता आलं पाहिजे. त्याच्यावरती तुम्हाला बँडेज पट्टी बांधता आली पाहिजे किंवा चिकट टेप चिकटवता आली पाहिजे. एखाद्या वेळेस त्या कामगाराच्या डोळ्यामध्ये जर काय एखादी धुळीचा कण किंवा एखादी वस्तू घुसली तर त्या डोळ्यामध्ये त्याला असह्य वेदना होत असतात. तर त्यामुळे त्या डोळ्यामध्ये घालायचं सुद्धा औषध त्या ठिकाणी असलं पाहिजे. बऱ्याच वेळा काही कामगारांना भाजलं जातं तर त्यावेळी बर्नॉल सारखा मलम त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि हे जे साहित्य आहे प्रथमोपचार पेटीमध्ये, या साहित्याच्या मदतीनं तुम्ही त्या अपघातग्रस्त व्यक्तीवरती तात्पुरता त्या ठिकाणी उपचार करू शकता. मात्र हा तात्पुरता उपचार केल्यानंतर त्या व्यक्तीला लगेच जो जवळचा दवाखाना असेल तिथं नेणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. तरच त्या कामगाराला जर पुढची वैद्यकीय सेवा मिळाली तर निश्चितपणे त्याचं प्राण त्या ठिकाणी वाचू शकतं. आता अपघात झाल्यानंतर कशा प्रकारे प्रथमोपचार केला पाहिजे त्याची आपण माहिती पाहणार आहोत. समजा एखाद्या कामगाराला कापलं असेल तर कशा प्रकारे प्रथमोपचार केला पाहिजे? तर जर कापलं असेल तर शरीरास कोणत्याही तीक्ष्ण हत्याराने इजा झाल्यास रक्त वाहू लागते. मग अशा वेळी थोडे रक्त वाहू द्यावे जेणेकरून कापलेल्या भागात गेलेले मातीचे किंवा धातूचे कण निघून जातील. त्यानंतर वैद्यकीय कापूस त्या डेटॉलच्या पाण्यात बुडवून कापलेला भाग स्वच्छ करावा. मग त्यावर आयोडीन किंवा बेंझिन लावावे व आवश्यकता भासल्यास त्यावरती बँडेज पट्टी करावी. आता समजा एखाद्या कामगाराला मुका मार लागलाय तर कोणता उपचार करावा लागेल? तर मुकामार बसल्यास त्या ठिकाणी रक्त गोठण्याची प्रक्रिया होते. अशा वेळी रक्त वाहिन्यांच्या दिशेने हळुवारपणे सहन होईल असे चोळावे, म्हणजे रक्ताची गाठ तयार होणार नाही. एखाद्या कामगाराला जर भाजलं असेल तर काय केला पाहिजे प्रथमोपचार? तर ज्या ठिकाणी भाजले असेल तो शरीराचा तो भाग पाण्याच्या धारेखाली धरावा, म्हणजे आग कमी होईल व नंतर त्यावर त्या जळण्यावरील बर्नर सारखा मलम लावावा. आता समजा डोळ्यात धूळ किंवा धुलीकण धातूचा कण जर गेला असेल तर कशा प्रकारे प्रथमोपचार केला पाहिजे? तर डोळ्यात धूळ किंवा धातूकण गेला असल्यास डोळा कधीही चोळू नये. प्रथमोपचार पेटीत असलेल्या कपामध्ये पाणी काठोकाठ भरून त्या डोळ्याची उघडझाप करावी. डोळ्यात कण रुतला असेल तर रुमालाच्या टोकाने तो कण काढून बघावा आणि निघाला नसल्यास
डॉक्टरांना त्वरित दाखवावे. तर अशा प्रकारे कारखान्यामध्ये जर असे काही अपघात घडले आणि त्याच्यावरती मग कशा प्रकारे प्रथमोपचार केला पाहिजे याच्याबद्दलची आपण माहिती पाहिली. त्यानंतर या लेसन मधला शेवटचा आपण भाग पाहणार आहे तो म्हणजे 5S तंत्र. आता 5S तंत्र म्हणजे काय, तर उत्पादित संस्थेमधील सर्व प्रकारचा दर्जा कायम राखण्याच्या कलेला संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन असं म्हणतात. आणि ही संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाची अनेक माध्यमं आहेत आणि त्यापैकी 5S हे एक माध्यम आहे. 5S ही संकल्पना जपानमधील हिरोयुकी हिरानो यांनी मांडली. 5 जपानी शब्द एस अक्षरानं सुरू होणारे, ज्यांचे इंग्रजी भाषेतील प्रतिशब्द हे सुद्धा एस अक्षरापासून सुरू होतात, हे या मुख्य संकल्पनेचे मुख्य शब्द आहेत. ते 5 शब्द कोणते आहेत, तर पहिलं जे आहे ते छाटणी, त्याला इंग्रजीमध्ये सेरी म्हणतात किंवा सॉर्टिंग म्हणतात. दुसरं सुव्यवस्था, त्याला जपानी शब्द आहे शिटॉन, म्हणजे सेटिंग इन ऑर्डर, त्याला आपण सुव्यवस्था म्हणतो. तिसरं जे आहे शब्द तो म्हणजे सिसो, स्वीपिंग और शायनिंग, त्याला मराठीमध्ये म्हणतात साफसफाई. त्यानंतर प्रमाणीकरण म्हणजे स्टँडर्डायझिंग, त्याला जपानी शब्द आहे शिकेटू, म्हणजे प्रमाणीकरण. आणि 5वं आहे स्वयंशिस्त सांभाळा, म्हणजे शिप्सुके, म्हणजे सेल्फ डिसिप्लिन, म्हणजे स्वयंशिस्त. तर हे जॅपनीज 5 शब्द आहेत. आणि तुमच्या कामाची गुणवत्ता चांगली राखण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे काम केलं पाहिजे, तुमच्या कामाची गुणवत्ता चांगली राखण्यासाठी, तुमच्या कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या वस्तूचं उत्पादन चांगल्या गुणवत्तेचं तयार होण्यासाठी तुम्ही कोणतं टेक्निक वापरलं पाहिजे, ते टेक्निक म्हणजे हे 5S टेक्निक आहे किंवा 5S तंत्र आहे. आता या प्रत्येक, आणि हे जे 5 शब्द आहेत कोणचे, सेरी म्हणजे छाटणी, शिटॉन म्हणजे सुव्यवस्था, सेसू म्हणजे साफसफाई, शिकेटू म्हणजे प्रमाणीकरण, आणि शिप्सुके म्हणजे स्वयंशिस्त. तर याप्रमाणे जर आपण हे टेक्निक जर वापरलं तर आपल्या कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या वस्तूची गुणवत्ता चांगल्या प्रकारे राखण्यास मदत होईल. तर आपण या प्रत्येक शब्दाची थोडक्यात माहिती घेऊया. पहिला सेरी म्हणजे छाटणी, म्हणजे काय, तर आवश्यक व अनावश्यकची वर्कशॉपमध्ये छाटणी करणे, म्हणजे वर्कशॉपमध्ये जी हत्यारे आहेत, साहित्य आहेत, सामुग्री आहे, त्यापैकी कामाला लागणारं साहित्यच फक्त जवळ ठेवावे, बाकीचे सर्व साहित्य ठराविक ठिकाणी त्याचा साठा करून ठेवावा. त्यामुळं काय होईल, तर अपघात टळतील
आणि उत्पादित काम करत असताना अडथळा निर्माण होणार नाही. तर हा पहिला शब्द. आपल्या कामाची गुणवत्ता जर चांगली राखायची असेल तर आपण पहिलं काम काय केलं पाहिजे? छाटणी केली पाहिजे. म्हणजे काय? तर आपल्याला आवश्यक असणारं साहित्य फक्त आपल्या जवळ असलं पाहिजे आणि जे साहित्य आपल्याला आता लगेच लागणार नाही त्याचा साहित्याचा साठा योग्य अंतरावरती योग्य ठिकाणी करून ठेवायचा. त्याच्यामुळं तुम्हाला काम करायला पण अडथळा येणार नाही आणि अपघात टळले जातील. तर यासाठी ही पहिली गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. दुसरी सुव्यवस्था. त्याला जपनीज शब्द आहे सिटॉन. म्हणजे काय? तर सुव्यवस्था म्हणजे कामाची जागा व्यवस्थित आहे का याकडे लक्ष द्या. म्हणजे सर्व हत्यारांची मांडणी कामाप्रमाणे लावा. म्हणजे कामाला चांगली गती प्राप्त होईल. ज्या ठिकाणी ज्या हत्याराचा वापर होणार आहे त्याच ठिकाणी त्याची मांडणी करा. म्हणजे वेळ वाया जाणार नाही. म्हणजे काम करत असताना आपली जागा स्वच्छ असली पाहिजे. आपल्याला जे साहित्य लागणार आहे, जे हत्यार लागणार आहे तेच फक्त जवळ असलं पाहिजे. इतर हत्यारांची मांडणी व्यवस्थित केली पाहिजे की जेणेकरून तुम्हाला जे काही साहित्य लागेल, जे काही हत्यार लागेल ते लगेच ताबडतोब मिळू शकेल. काम चांगल्या गुणवत्तेचं होण्यासाठी तिसरा पॉइंट कोणता आहे? साफसफाई किंवा चकचकीत करणे. म्हणजे काय? तर सिसो, ज्याला जपानीज शब्द आहे सिसो. याचा अर्थ कामाची जागा स्वच्छ व नीटनेटकी असावी. काम झाल्यानंतर सर्व हत्यारे जागच्या जागी ठेवून कामाची जागा व हत्यारे अगदी स्वच्छ करून ठेवली जातात. कळीचा मुद्दा म्हणजे स्वच्छता व नीटनेटकेपणा हा एक कामाचाच भाग आहे. अगदी वस्तू घाणेरडी झाल्यावरच ती स्वच्छ करावी असे नव्हे. याचा अर्थ आपल्याला लागणारे जे साहित्य आहे ते साहित्य आपण रोजच्या रोज स्वच्छ करून ठेवणं अपेक्षित आहे की जेणेकरून आपण दुसऱ्या दिवशी ज्यावेळी ते साहित्य वापरू त्यावेळी ते आपल्याला स्वच्छ मिळेल आणि आपल्या कामाची जागा ही स्वच्छ आणि नीटनेटकी असली पाहिजे. 5S टेक्निक मधलं पुढचा जो पॉइंट आहे महत्वाचा म्हणजे प्रमाणीकरण. त्याला जपानीज शब्द आहे सिपकेटू. सिपकेटू म्हणजे स्टँडर्डायझिंग म्हणजे प्रमाणीकरण. याचा अर्थ आपले उत्पादन हे प्रमाणित असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाने ठरवून दिलेल्या मर्यादेमध्येच काम केलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाला आपली जबाबदारी पार पाडावी लागेल. निष्काळजीपणा अजिबात चालणार नाही. याचा अर्थ प्रत्येकाने दिलेलं काम वेळेत पूर्ण केलं पाहिजे. प्रत्येकाने आपलं काम जबाबदारीने केलं पाहिजे. तरच आपलं काम किंवा आपल्या वस्तूची गुणवत्ता चांगली राखण्यास मदत होईल. त्यानंतर या 5S टेक्निक मधला शेवटचा जो पॉइंट आहे तो म्हणजे स्वयंशिस्त सांभाळा. त्याला जपानीज शब्द आहे शिटसुके म्हणजे सेल्फ डिसिप्लिन. उत्पादनाचा दर्जा सांभाळा, त्याचे परीक्षण करा. एकदा पूर्वीच्या टेक्निकचा अवलंब केले असल्यास नवीन मार्ग शोधावा लागेल. नवीन मार्गावर लक्ष केंद्रित करा. पुन्हा जुन्या मार्गाकडे वळू नका. म्हणजेच आपण केलेले जे काम आहे, आपण उत्पादित केलेली जी वस्तू आहे त्याचा दर्जा हा चांगला असला पाहिजे. तर अशा प्रकारे
आपल्या कारखान्यामध्ये तयार होणारी जी वस्तू हे जर चांगल्या गुणवत्तेची जर तयार व्हायची असेल, ते वेळेत तयार व्हायची असेल, ती विना अपघात तयार व्हायची असेल, तर हे जपानचं 5S टेक्निकचा जर आपण वापर केला, तर ती आपली वस्तू चांगल्या प्रकारच्या गुणवत्तेची तयार होईल. ती म्हणजे मी थोडक्यात पुन्हा सांगेन. पहिली गोष्ट म्हणजे वस्तू चांगल्या प्रकारची जर तयार व्हायची असेल, वेळेत तयार व्हायची असेल, तर प्रथम काय केलं पाहिजे? प्रथम आपण छाटणी केली पाहिजे. म्हणजे आवश्यक साहित्य फक्त जवळ ठेवायचं, इतर अनावश्यक साहित्य दूर ठेवायचं. त्यानंतर दुसरं काय केलं पाहिजे? सुव्यवस्था. म्हणजे कामाची जागा स्वच्छ आहे का? ते पाहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला लागणारं साहित्य त्याची आपण योग्य प्रकारे मांडणी करा, की जेणेकरून आपल्याला ते साहित्य शोधण्यासाठी वेळ लागणार नाही. तिसरं काम केलं पाहिजे आपण, कामाची जागा स्वच्छ असली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्यासाठी लागणारे जे काही सगळे साहित्य असतील, हत्यारे असतील, ते आपण स्वच्छ करून ठेवली पाहिजे. योग्य ठिकाणी ठेवली पाहिजे. चौथं कारण काय? प्रमाणीकरण. म्हणजे काय? की आपण काम करत असणारी वस्तू ही योग्य वेळेत त्या ठिकाणी पूर्ण झाली पाहिजे, याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंशिस्त सांभाळा. याचा अर्थ की आपण आपल्या उत्पादनाचा दर्जा, उत्पादनाची गुणवत्ता ही जर राखली, तरच आपली वस्तू बाजारामध्ये खपली जाईल आणि आपल्या कंपनीला नफा होईल. आपलं कंपनीला नफा झाला तर कामगारांचे पगार वेळेत होतील. जर वस्तूचं उत्पादन चांगल्या गुणवत्तेचं होऊन जर ती वस्तू जास्त प्रमाणामध्ये मार्केटमध्ये जर खपली किंवा विकली गेली, त्याची विक्री झाली, तर कंपनीचा नफा वाढतो आणि कंपनीचा नफा वाढला की आपोआप त्याचा परिणाम त्या कामगारांचा पगार वाढण्यामध्ये सुद्धा होत असतो. तर अशा प्रकारे या 5S टेक्निकचा जर आपण अवलंब केला, तर काय फायदा होऊ शकतो? तर पहिला फायदा, उत्पादन खर्च कमी होऊन कार्यक्षमता वाढते. दुसरा फायदा, वस्तू शोधण्यासाठी वेळ वाया जात नाही. तिसरा फायदा, मालातील गुंतवणूक कमी होते. चौथा फायदा, उपलब्ध जागेचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येतो. 5Sचा पाचवा फायदा, अनावश्यक हालचाली टळल्यामुळे वेळेची बचत होते आणि कामासाठी लागणारे श्रमही कमी होतात. या 5S टेक्निकचा पुढचा महत्वाचा फायदा म्हणजे मनशांतीसाठीही या तंत्राचा उपयोग करून घेता येऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण या 5S टेक्निकची माहिती घेतली, त्याचे फायदे पाहिले. या ठिकाणी आपला लेसन नंबर 1 त्या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.